लक्ष द्या, खेड्यांकडे बघा, आम्हाला तुमच्या बरोबरीनं आणा. शहरामध्ये मिळणाऱ्या चांगल्या शाळा, चांगले रस्ते, चांगलं आरोग्य आम्हाला शहरांप्रमाणे द्या. तर हे दृश्य आपण पाहतो. या ठिकाणी आझाद मैदानावर आता उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे पोहोचलेले आहेत. या ठिकाणी सरपंच परिषदेचं त्याचबरोबर सरपंचांच्या विविध संघटनांचं आंदोलन सुरू आहे आणि या सर्वांच्याच मागण्या, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायत. राज्यभरातील सरपंच, उपसरपंच या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन करतायत आणि त्यांच्या आंदोलनांना भेट देण्यासाठी हे सर्वच नेते आता दाखल झाले आहेत. ग्रामपंचायती शासनाची संस्था असताना ग्रामपंचायतीची बाजू घ्यायची सोडून ठेकेदारांची बाजू घेतली गेली आणि त्यामुळे आमचा 15 लाख रुपयाचा काम करण्याचा अधिकार काढून घेतला. आता आम्हाला पत्र आले की 3 लाखापेक्षा जास्त मोठं काम तुम्ही करायचं नाही. म्हणजे बाहेरचे ठेकेदार येणार, आमच्या गावामध्ये काम करणार आणि कसलं तरी काम करून निघून जाणार. आम्हाला नैतिक बंधन असतं, गावाचं काम चांगलं केलं पाहिजे, परत गावात समोर जायचं असतं. त्यामुळं हरियाणासारख्या इथं हरियाणाचे सरपंच आले, त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे 21 लाखापर्यंतची कामं माझे रूप आहेत. 21 लाखापर्यंतची कामं आम्हाला ग्रामपंचायतीला करायचा अधिकार आहे. हरियाणाच्या सरपंचांनी लढा दिल्यानंतर त्याला पेन्शन लागू झाली, सरपंचांना पेन्शन लागू झाली. या ठिकाणी आम्हाला विमा संरक्षण नाहीये. कोरोना काळामध्ये आम्ही अनेक वेळा सांगितलं सरपंचांना विमा संरक्षण द्या, सरपंचांना विमा संरक्षण द्या. आम्हाला विमा संरक्षण नसल्यामुळे आमची. तर हे दृश्य आपण पाहतो. या ठिकाणी सरपंच परिषदेकडून सरपंचांच्या विविध संघटनांकडून आपल्या मागण्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मांडल्या जात आहेत. त्यामध्ये नियमित आणि सन्मानजनक मानधन भत्ता मिळावा ही देखील प्रमुख मागणी आहे. तुम्ही त्यांच्या कानाखाली इथं आवाज पोहोचावा म्हणून तुम्ही आज आझाद मैदानावर सरकारवर मोर्चा घेऊन आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो. या मोर्चाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचं नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आमचे स्नेही उद्धव ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय खासदार संजय राऊत साहेब, आदरणीय खासदार अरविंद सावंत साहेब, आपल्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी, चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेल्या सगळ्या गावागावातून आलेले सरपंच आणि सरपंची आमच्या भगिनी, या निमित्तानं जे काही मुद्दे आपल्या संघटनेच्या अध्यक्षांनी या ठिकाणी उपस्थित केले, आपल्याला लक्षात असेल की जेव्हा राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार होतं 14 ते 19च्या काळात किती लाखाचे काम करावी तो GR काढलेला होता. त्यावेळेचा तो 3 लाखाचा GR आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. उद्धव साहेबांच्या नेतृत्वात आणि या सरकारनं 3 लाखाचा GR काढून आपला 15 लाखाचा GR केला. पुन्हा आता खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं आणि त्यांना आपला पुन्हा GR बदलवला आणि ग्रामपंचायतीला पुन्हा 3 लाखामध्ये आणून बसवलं. आखरी हे सरकार कमिशनखोर सरकार आहे, हे ठेकेदार धार्जिणी सरकार आहे. ग्रामीण भागाचाही विकास होऊ नये, जनतेच्या घामाचा पैसा गावात म्हणजे जेव्हा विकासाला पाठवला जातो त्या पैशाचा योग्य विकास होऊ नये. राजीव गांधीजींनी त्या काळात सांगितलं की ती चूक झाली त्यांच्याजवळून. त्यांनी सांगितलं की आम्ही 1 रुपया केंद्रातून पाठवतो, तो राज्याला जातो, मग जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, पण शेवट 10-15 पैसे पोहोचतात ग्रामपंचायत मध्ये. आणि म्हणून राजीव गांधीजींनी त्या काळात निर्णय घेतला, शरद पवार साहेब त्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस निर्णय घेतला आणि सरळ 1 रुपया गावात गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि तिथूनच मग ग्रामपंचायतच्या विकासाची खरी सुरुवात झाली. आज आपण पाहतो की या विकासाला आळा घालणारी ही सरकार राज्यात बसल्यानंतर आपण विशेष करून ज्या काही मागण्या सरपंचांच्या या ठिकाणी केलेल्या आहेत, आमचं पगार नाही म्हणत, त्याला मानधन म्हणतात सरपंच साहेब, ते मानधन आहे. ते मानधन जे आहे आम्हाला तुटपुंज मिळतं, ते वाढवून पाहिजे. जसं सरकार रोज महागाई वाढवते तसं आमच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे, ही मागणी रास्त आहे. कारण की
तालुक्याच्या ठिकाणी कामाला जावं लागतं, जिल्ह्याच्या ठिकाणी कामाला जावं लागतं. लोकांचे प्रश्न गावाच्या विकासासाठी आज डिझेल पेट्रोल ज्या पद्धतीने महागडं झालं तर तुमचं जे मानधन आहे ते नाम मात्र आहे. आपल्याच घरून आपल्याला जावं लागतं आणि तिथूनच हा खर्च चालवावा लागतो. तुमची ही मागणी रास्त आहे. हे सरकार केलं नाही तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे मानधन वाढवण्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. त्याचप्रमाणे आज आपण पाहतो की एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे की सरपंचावर मोठ्या जबाबदाऱ्या गावात असतात. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या नंतर मोठ्या विश्वासाने सरपंच मेंबर उपसरपंच आपण सगळे निवडून देतो. मग घरकुलाचा विषय तुम्ही काढला. लोकांच्या अपेक्षा असतात की घरकुल एखादी यादी बदलली. आता यादी कसं असते, आपण ग्रामसभेमध्ये यादी मंजूर करतो. यादी ती जिल्हा परिषदला येते. जिल्हा परिषदमधून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला. मागच्या काळातल्या ज्या आपल्या घरकुलांच्या याद्या आपण तयार केल्या, गरजू लोकांची नावं त्याच्यात टाकली, त्यावेळेस दिल्लीमध्ये गेली ती यादीच बदलली. यादी बदलल्यानंतर ती गावात आली. ज्याची घरं होती त्याला घरं आली आणि ज्याला घरं नाही, गरजू आहे, त्याला घरं मिळाली नाही. तर शिवा कोणाला खावा लागल्या? शिवा तुम्हाला खावा लागल्या. मूळ प्रश्न आहे की